सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांचे सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सहर्ष स्वागत आहे. एकापेक्षा एक उत्कंठावर्धक, रोमांचकारी, गुंतागुंतीच्या केस स्टडीजसाठी आपले हे चॅनल प्रसिद्ध आहे. या चॅनलवर आहेत तशा केस स्टडीज तुम्हाला अन्य कोणत्याही चॅनलवर सापडणार नाहीत की कोणत्या पुस्तकात वाचायला मिळणार नाहीत. अशा केस स्टडीज कोणत्याही ज्योतिष क्लासमध्ये सोडवून दाखवल्या जात नाहीत. माझ्या 40 वर्षांच्या ज्योतिष प्रॅक्टिसच्या प्रदीर्घ अनुभवातून आलेल्या या केस स्टडीज आपला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल अशी माझी खात्री आहे. आजची केस स्टडी ही अशीच आहे, रंजक आणि तितकीच ज्ञानवर्धक. संध्याकाळ झाली होती. कारखान्यातले कामगार ड्युटी संपवून घरी गेले होते. शॉप फ्लोअर, ऑफिस सर्वत्र आता शुकशुकाट होता. 50च्या उंबरठ्यावरचे एक अधिकारी मात्र अजूनही त्याच्या केबिनमध्ये शांत बसला होता. टेबलावर एक कागद ठेवलेला होता. व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीम ॲक्सेप्टन्स फॉर्म. कागदावर त्याचे नाव तर होते, पण निर्णय त्याचा नव्हता. तब्बल 25 वर्षे, आयुष्याची उमेदीची वर्षे ज्या कंपनीला दिली, ज्या कंपनीसाठी आयुष्य झिजवलं, ती कंपनी आज त्याला नोकरीतून स्वेच्छेने बाहेर पडायला सांगत होती. ही खरंच व्हॉलंटरी रिटायरमेंट होती का एक अत्यंत चलाखीने आखलेली जबरदस्तीची हकालपट्टी? आजची ही केस स्टडी आहे एका अशा कर्मचाऱ्याची ज्याला VRSची ऑफर मिळाली होती, पण त्याला VRS नको होती. त्याला अजून बरीच वर्षे इमाने इतबारे काम करायचे होते आणि सन्मानाने सेवानिवृत्त व्हायचे होते. मग या धडकी भरवणाऱ्या VRSच्या ऑफरचे काय झाले शेवटी? हमसे का भूल हुई भाग 1. त्याचे असे झाले. श्री उदयजी नाशिकातल्या एका बड्या उद्योगातले वरिष्ठ अधिकारी. VRSचे वारे आता त्यांच्या कंपनीतही वाहू लागले होते. पहिल्या 1-2 फेऱ्यात बऱ्याच कामगार वर्गाची हकालपट्टी झाली आणि आता मिडल मॅनेजमेंटमधल्या लोकांवर ही त्सुनामी येऊन आदळली होती. उदयजी उत्साही होते, हुशार होते, आपल्या कामात चलाख होते, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे होते. ते स्वतःला खास मॅनेजमेंटच्या आतल्या गोटातले समजतही होते. मी सेफ आहे, मला कोण हात लावतंय, असे म्हणणाऱ्या उदयजींच्या दारावर पण एक दिवशी गोल्डन हँडशेकची थाप पडली आणि उदयजींचे अनेक भाबडे गैरसमज दूर झाले. ज्या कंपनीची गेली 25 वर्षे इमाने इतबारे सेवा केली, त्या कंपनीला आता आपली जरुरी राहिली नाही. आपण नकोसे झालो आहोत, अडगळ झालो आहोत. हे विदारक सत्य पचवणे उदयजींना भलतेच जड गेले. अरे, हे कसे काय शक्य आहे? हा प्रश्न उदयजींनी स्वतःलाच 1001 वेळा तरी विचारला असेल. उदयजींची अजून 10 वर्षे तरी नोकरीची आहेत. त्या 10 वर्षातल्या संभाव्य उत्पन्नाची भरपाई हे VRSचे पॅकेज थोडेच करणार होते. VRS घेऊन तरी पुढे काय? उदयजींचे वयही असे आडनिडे की या वयात दुसरी नोकरी, तीही नाशिकमध्ये, आणि त्याच तोलामोलाची मिळणे जवळजवळ अशक्य होते. मोठ्या मुलीच्या लग्नाचे बघायचे होते, धाकट्या मुलाचे शिक्षण अजून चालू आहे, घराचे हप्ते अजून काही वर्ष भरायचे आहेत. नोकरी टिकणे, नोकरी करणे उदयजींसाठी अत्यावश्यक होते. VRSची तशी उघड सक्ती नव्हती, पण एक गर्भित धमकी जरूर होती. ती म्हणजे, तुम्ही आम्हाला नकोसे झाला आहात, तेव्हा आत्ता गोडी गुलाबी जे काही VRSचे पॅकेज मिळतंय ते घ्या आणि बाहेर पडा. उशीर केलात तर नोकरीही नाही आणि पॅकेजही नाही, अशी अवस्था होईल, बघा बुवा. दबावतंत्राचा एक भाग म्हणून VRSची ऑफर स्वीकारायची की नाही याचा निर्णय घ्यायला अगदी अपुरा वेळ दिला गेला होता. उदयजींना काय करावे ते सुचत नव्हते. अशा भांबावलेल्या अवस्थेत असताना नेमके ज्योतिषशास्त्र उपयोगी पडते. आगामी काळातले ग्रहमान तपासून काय होऊ शकते याचा अंदाज मिळतो. त्यानुसार साधक बाधक निर्णय घेणे काहीसे सोपे जाते. प्रयत्न कोणते व कोणत्या दिशेने करावयास लागतील याचा चांगला अंदाज मिळतो. उदयजी त्याचसाठी माझ्याकडे आले होते, पण उदयजींची जन्मवेळ अंदाजे माहिती होती. त्यामुळे मी जन्मकुंडलीच्या फंदात न पडता प्रश्नकुंडलीद्वारे उत्तरे शोधण्याचे ठरवले. एरवीही या अशा प्रकारच्या प्रश्नांना जन्मकुंडलीपेक्षा प्रश्नकुंडलीवरूनच जास्त चांगले मार्गदर्शन करता येते असा माझा अनुभव आहे. उदयजींनी दिलेल्या 145 या क्रमांकानुसार तयार केलेली प्रश्नकुंडली शेजारी छापली आहे. प्रश्नकुंडलीचा तपशील: दिनांक 7 सप्टेंबर 2014, वेळ 15:43:52, स्थळ देवलाली कॅम्प, नाशिक, होरारी क्रमांक 145. प्रश्न होता, VRS घ्यावी का?
कितीही मुलामळ चढवला तरी VRS म्हणजे एक प्रकारची सक्तीची सेवानिवृत्तीच. नेहमीच्या सेवानिवृत्ती किंवा नोकरी सुटणे, सोडणे आणि VRS यात एक लहानसा फरक तो म्हणजे VRS योजनेत नुकसान भरपाई म्हणून जादाची काही रोख रक्कम हातात पडते, ही नेहमीच्या प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटीपेक्षा वेगळी असते. VRS घेणे म्हणजेच नोकरी जाणे अधिक मोठा आर्थिक लाभ. या अंगाने प्रश्नाचा विचार करायचा असल्यास प्रश्नकुंडलीतली खालील स्थाने पाहावी लागतील. नोकरीच्या विरोधातली स्थाने 3, 5, 9. नोकरी व्यवसायासंदर्भातले प्रमुख स्थान 10. VRSच्या आर्थिक लाभासाठी 2, 6, 11. शिक्षा, मनस्ताप, गुप्त शत्रू, कामावरून काढून टाकणे, बडतर्फी 8, 12. या दशम भाव हा मुख्य म्हणजे प्रिन्सिपल भाव मानायचा. प्रश्नकुंडली आहे आणि जातक समोरच बसला आहे. प्रश्न विचारत्या क्षणाची कुंडली मांडली आहे. तेव्हा हा चंद्र काय म्हणतो ते प्रथम पाहूयात. चंद्र तृतीय स्थानात आहे. चंद्राची कर्क राशी लुप्त आहे. चंद्र मंगळाच्या नक्षत्रात. मंगळ लग्नस्थ, धनेश आणि षष्ठेश आणि सप्तमेश म्हणजे चंद्राचे एकंदर कार्यशत्व असे असेल. चंद्र 1, 3, 2, 6, 7. जातकाने जर प्रश्न खऱ्या तळमळीने विचारला असेल तर चंद्र जातकाच्या मनातले विचार कसे नेमकेपणाने दाखवतो ते पहा. लग्न व तृतीय स्थाने नोकरीच्या विरोधातली, तर नोकरी आर्थिक लाभाची द्वितीय आणि षष्ठ. उदयजींच्या मनात सध्या कोणते प्रबळ विचार चालू आहेत याचा दाखलाच या चंद्राने दिला आहे. खरोखर चंद्राला मनाचा आरसा म्हणतात ते अगदी पटते. चंद्र जातकाचे मन आणि प्रश्नाचा रोख अगदी तंतोतंत दाखवत असल्याने ही प्रश्नकुंडली रॅडिकल आहे. प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाण्यास ही निश्चित मदत करेल यात शंका नाही. आता पुढचा टप्पा. या प्रश्नकुंडलीत दशमाचा सबलॉर्ड आहे शुक्र. शुक्र स्वतः वक्री नाही आणि शुक्र केतूच्या नक्षत्रात असल्याने प्रश्नाच्या संदर्भातल्या प्रमुख भावाचा सबलॉर्ड वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नसावा हा नियम पाळला जात आहे. शुक्र दशमात आहे. शुक्र व्ययेश, लग्नेश आणि अष्टमेश. शुक्र केतूच्या नक्षत्रात आहे. केतू पंचमात आहे. शुक्र 5, 10, 1, 8, 12. शुक्र रवीच्या युतीत आहे म्हणजे रवीचे कार्यशत्व पण शुक्राला मिळणार. रवी दशमात, दशमेश. रवी शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र दशमात. शुक्र व्ययेश आणि लग्नेश अष्टमेश म्हणजे रवी 10, 10, 1, 8, 12, 10. दशमाचा सब शुक्र अशा प्रकारे 5, 1, 8, 12च्या माध्यमातून सरळपणाने सांगतो आहे की उदयजींची नोकरी जाणार. त्यातही VRSपेक्षा 8, 12 म्हणजे शिक्षा, त्यामुळे त्यांना सक्तीने राजीनामा देणे भाग पाडले जाईल अशी शक्यता जास्त वाटते. आता दशा, अंतर्दशा, विद्दशा तपासून ठरवूया की या VRSच्या त्सुनामीत उदयजी बचावतात का नाही. प्रश्न विचारतेवेळी मंगळाची महादशा चालू आहे. ती 7 जुलै 2019 पर्यंत आहे. जवळपास 5 वर्षाचा बराच मोठा कालावधी आहे हा. ही VRSची प्रकरणे ज्या सफाईने व झटपट हाताळली जातात ते पाहता आपण फार मोठ्या कालखंडाचा विचार करायचा नाही. साधारण 3 ते 6 महिने एवढीच टाईम फ्रेम डोळ्यासमोर ठेवून आपण दशा, अंतर्दशा, विद्दशा पाहूयात. महादशा स्वामी मंगळाचे कार्यशत्व असे आहे. मंगळ लग्नात, धनेश व षष्ठेश व सप्तमेश. मंगळ गुरूच्या नक्षत्रात. गुरु भाग्यात, तृतीयेश व पंचमेश. मंगळ 9, 1, 3, 5, 2, 6, 7. मंगळ नोकरीच्या विरोधातल्या सर्वच म्हणजे 1, 3, 5, 9 या स्थानांचा कार्यश होत आहे. मंगळ धन व षष्ठम या 2 नोकरी व आर्थिक लाभाच्या स्थानांचा पण कार्यश होतो आहे. मंगळाचा सब आहे राहू. राहू लाभात. राहू मंगळाच्या नक्षत्रात आहे. मंगळ लग्नात, धनेश व षष्ठेश व सप्तमेश. राहूच्या नक्षत्रात ग्रह नाहीत म्हणजे राहू ज्या ज्या भावांचा सब लॉर्ड आहे त्या सर्व भावांचा तो प्रथम दर्जाचा कार्यशत्वरार. राहू तृतीय, सप्तम या भावांचा सबलॉर्ड आहे म्हणजे या सर्व भावांचे अतिरिक्त कार्यशत्व तेही प्रथम दर्जाचे राहूला लाभले आहे. 1, 3, 7, 11, 2, 6, 7. याशिवाय राहू बुधाच्या युतीत आणि बुधाच्या राशीत आहे म्हणजे राहू बुधाचे प्रतिनिधित्व करणार. बुध लाभात, लाभेश आणि भाग्येश. बुध चंद्राच्या नक्षत्रात आहे. चंद्र तृतीयेत. बुध 3, 11, 11, 9. बुधाच्या या भावांचे कार्यशत्वही राहूला मिळणार. एकंदर पाहता नोकरी जाणे अधिक धनलाभ या दृष्टिकोनातून राहू VRSला अनुकूल आहे.
हे सर्व धडधडीत नोकरी जाण्याचेच संकेत आहेत. VRS किंवा अन्य मार्गाने 2-6-11ची उपस्थिती काही आर्थिक लाभही सुचवत आहे. कदाचित सध्याची नोकरी जाईल, पण नंतर दुसरी मिळेल. 2-6-10-11 असेही असू शकतील. तसे पाहिले तर मंगळाची महादशा अजून 5 वर्षे असणार आहे. पहिली नोकरी जाऊन दुसरी मिळणे असेही योग असू शकतील. पण आपल्या पुढ्यातला प्रश्न सध्याच्या नोकरीचे काय होणार हा आहे. तेव्हा आपण त्यावरच लक्ष केंद्रित करूयात. आधी घटस्फोट होतो का ते पाहूया, मग दुसरे लग्न कधी ते पाहायचे ना. मंगळ महादशेचा कालावधी मोठा आहे, तेव्हा नेमका कालावधी पाहण्यासाठी आपल्याला अंतर्दशा विदशा तपासणे भाग आहे. प्रश्न विचारतेवेळी गुरूची अंतर्दशा चालू आहे, ती 27 नोव्हेंबर 2014 पर्यंत असेल. त्यानंतर शनीची अंतर्दशा सुरू होईल, ती 5 जानेवारी 2016 पर्यंत चालेल. आपण फक्त काही महिन्यांच्या कालावधीचाच विचार करणार आहोत, त्यामुळे याच्या पुढच्या अंतर्दशा पाहायची गरज नाही. पहिली अंतर्दशा गुरूची. गुरु भाग्यात, तृतीयेश व पंचमेश. गुरु बुधाच्या नक्षत्रात आहे. बुध लाभात, लाभेश आणि भाग्येश. म्हणजे गुरु 11-9, 11-9, 3-5. गुरूचा सब आहे बुध. बुधाचे कार्यशत्व आपण आधी पाहिलेच आहे. 3-11-11-9. म्हणजे गुरु अंतर्दशेत VRS होऊ शकते. पण आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे पुढची शनीची अंतर्दशा काय म्हणते आहे तेही एकदा पाहून घेऊयात, म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही. शनी व्ययात, शनीची मकर रास लुप्त आहे. कुंभ रास चतुर्थ भावावर आहे. शनी गुरूच्या नक्षत्रात, गुरु भाग्यात, तृतीयेश व पंचमेश. म्हणजे शनी 9-12-3-5-4. शनीच्या नक्षत्रात ग्रह नाहीत, म्हणजे शनी ज्या ज्या भावांचा सब लॉर्ड आहे त्या सर्व भावांचा शनी प्रथम दर्जाचा कार्यशत होणार. शनी धन, पंचम, अष्टम आणि लाभ या भावांचा सब लॉर्ड आहे, म्हणजे या सर्व भावांचे अतिरिक्त कार्यशत्व, तेही प्रथम दर्जाचे, शनीला लाभले आहे. 2, 5, 8, 9, 12, 3, 5, 4. शनीचा सब आहे बुध. बुधाचे कार्यशत्व आपण आधी पाहिलेच आहे. 3, 11, 11, 9. गुरु आणि शनी दोन्ही अंतर्दशा नोकरी घालवणारे आहेत, त्यामुळे हे निश्चित आहे की मंगळदशा गुरु अंतर्दशा किंवा मंगळदशा शनी अंतर्दशा या काळात उदयजींची नोकरी संपुष्टात येणार. आता नेमके काय होणार हे आपण या केस स्टडीच्या दुसऱ्या भागात पाहू. तेव्हा या केस स्टडीचा दुसरा भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद आणि शुभेच्छा.